नमस्कार, मी सचिन वाडेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो या अद्भुत, अफलातून आणि जबरदस्त खेळात, ज्याचं नाव आहे कोण होणार करोडपती. आज माझ्यासमोर हॉट सीटवर बसले संजय वाघमोडे, जे प्राथमिक शिक्षक आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद आपलं सुद्धा. सर, कसं वाटतंय तुम्हाला या खेळात येऊन? तसं म्हटलं तर खूपच छान वाटतंय. म्हणजे तुमचं आणि झी टीव्हीचं मी आभार मानतो की त्यांनी अशा खेळाच्या माध्यमातून आमचं टॅलेंट दाखवण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. धन्यवाद. चला तर मग खेळाला सुरुवात करू. सर, खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला खेळाचे सर्व नियम माहीत असतीलच. हो, नियम माहिती आहेत. चला तर मग खेळाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न 1000 रुपयांसाठी आपल्या स्क्रीनवर. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? आणि पर्याय आहेत: ए पोपट, बी मोर, सी चिमणी आणि डी कबूतर. बी मोर. बी मोर वरती लॉक करा. बी मोर लॉक करू? जी. कम्प्युटरराव, बी मोर वर लॉक करा. अगदी बरोबर. 1000 रुपये जिंकलात आपण. आता दुसरा प्रश्न 2000 रुपयांसाठी आपल्या स्क्रीनवर. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर झाला? आणि पर्याय आहेत: ए रायगड, बी प्रतापगड, सी शिवनेरी आणि डी राजगड. थोडं कन्फ्युज आहे मी सर, पण मला वाटते की कदाचित सी शिवनेरी असेल. म्हणजे तशी खात्री नाहीये, पण सर, खात्री नसेल तर लाईफलाईन वापरू शकता आपण. चालेल. मी फोन ऑफ फ्रेंड्स यूज करू शकतो का? हो हो. कम्प्युटरराव थांबा. सर, आपली पहिली लाईफलाईन वापरणार आहे. फोन फ्रेंड. कोणाला फोन लावायचा? तसे माझे मित्र महेश पवार सर आहेत. ते माझे सहाय्यक शिक्षक सुद्धा आहेत. कम्प्युटरराव, संजय सरांचे मित्र आहेत महेश पवार, यांना फोन लावा. नमस्कार सर, मी सचिन वाडेकर, कोण होणार करोडपती मधून बोलतोय. नमस्कार. आपले मित्र संजय वाघमोडे सर समोर इथं बसले. त्यांना तुमची मदत हवी. ते एक प्रश्न विचारतील, त्याचं उत्तर तुम्हाला 30 सेकंदात द्यायचं आहे. अच्छा. पुढचा आवाज सरांचा. हा महेश सर. हा. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावरती झाला? ए रायगड, बी प्रतापगड, सी शिवनेरी आणि डी राजगड. मी पण खात्रीशीर सांगू शकत नाही, पण शिवनेरी मला योग्य उत्तर वाटतं. नक्की शिवनेरी असेल का? मी खात्री देऊ शकत नाही. महाराज, आपण? होय, आम्हीच. आम्हाला स्वतःलाच यावं लागलं. हजारो मावळ्यांनी रक्त शिंपून आपल्या प्राणांच्या आहुत्या देऊन हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. अवघा हिंदुस्थान भगव्या झेंड्याखाली अभिमानानं उभा राहिला. देव, देश आणि धर्माच्या रक्षणापायी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. तेव्हा कुठे त्या वीर मावळ्यांच्या देहांच्या असंख्य राशी रचून हे हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. भगवा ध्वज दिमाखात फडकू लागला. आणि आज केवढं हे दुर्दैव. आणि हो सुक्काळीचा, याला महाराजांचा राज्याभिषेक कुठं झाला हे माहित नाही. मला खात्री नव्हती. हा, कळली तुमची अक्कल. लई बोलू नका आता. भावी पिढी घडवणारे शिक्षक तुम्ही. कमाल, तुम्हालाच इतिहासाची माहिती नाही, मग तुम्ही मुलांना काय शिकवणार? फक्त शिवशाही अवतरायची स्वप्न बघू नका. सर, आधी इतिहास समजून घ्या.
तुम्हाला राज्याभिषेक कुठल्या गडावर झाला माहिती नाही, मग तुम्हाला हिंदवी स्वराज्यासाठी प्राण ओवाळून टाकणारे शूर मावळे काय करणार? कसे करणार तुम्हाला तानाजी मालुसरे, मोरारबाजी देशपांडे? कसा करणार आमच्यासाठी स्वतःची जान कुर्बान करणारा वीर शिवाकाशी? स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून गजापूरची घोडखिंड पावन करणारा बाजीप्रभू देशपांडे? ऐका, त्या पन्हाळगडच्या मातीचा आणि माझ्या शिवाजी राजाचा इतिहास ऐका. त्या वक्ताला मराठी भूमीत स्वराज्याचा अंकुर वाढत होता, जोमानं फुलत होता. आमच्या राजाच्या रूपात स्वातंत्र्याचा सूर्य उगवत होता. महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला उभा फाडला आणि अचानक घात झाला. मराठ्यांचा परमप्रतापी केसरी पन्हाळ्यावर कोंडला गेला, वेढ्यात अडकला. आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहरच्या 35,000 येवनी सेनेनं पन्हाळ्याला वेढा घातला. हा तर साक्षात मृत्यूचा अकराळ विक्राळ राक्षसी जबडा. त्यातून सुटायचं कसं? सगळीकडे अंधार माजलेला. कुठवर सोसायचं हे? नाही नाही, स्वातंत्र्य देवता प्रसन्न व्हायलाच हवी. आमच्या महाराजांनी वेड्यातून सुटायलाच पाहिजे. पण कसं कसं सुटायचं राज? समत्या मावळच्या दऱ्या खोऱ्यातनं ह्यो एकच प्रश्न घुमत होता. आणि त्या वक्ताला बेत ठरला. त्या सिद्धीनं लईच मजबूत लावला वेडा. मुंगी देखील आत बाहेर नाही करू शकत. लय जागी दमदमे उभारल्यात. 12वी जागता ठेवलाय. सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथनं बाहेर पडलो तर वेळाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं आणि नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकू. बोला बहिरची, सिद्धी जोहरच्या वेड्यातून कसा मार्ग काढायचा? राज, काल आमचा हेर गडाखाली जाऊन आला. उत्तरेला वेळा सेलाय. रात्रीचा फायदा घेऊन निष्ठून जाऊ. पण बहिणची, आम्हाला आमच्या सवंगड्यांचे जीव दावणीला नाही लावायचे. सिद्धीचे पहारे जागते असतील. प्रसंग पडलाच तर आपल्यातील एकेकाला 100 जणांची झुंज द्यावी लागेल. काळजी करू नका राजे, ही बांद्रांची सेना आहे तुमच्या बरोबर. गनिमाला जाग्यावर कापून काढू. गनिमांची ढळफुटी जरी झाली तरी तुमच्यासाठी अंगावर घेऊ आम्ही. राज, इतकं बाहेर पडलो तर विशाळगडाखेरीज थांबता यायचं नाही. राजे, वेड्यातून बाहेर पडा. विशाळ गडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. जगदम जगदम, आयुष्यात असे काही निर्णायक क्षण येतात तेव्हा तुमच्या पावलातलं बळ जोखलं जातं आणि मनगटातला कस आजमावला जातो. बघूया श्रींची इच्छा काय आहे. रायाजी, तहाचं निशाण उभा करा आणि सिद्धी जोहरला निरोप कळवा की अभय दिल्यास आम्ही जातीनं किल्ल्याखाली येऊन स्वाधीन होतो. जी राजे. तो ये है उस काफिर सिवा का मुल्क. हमारे आका आदिल शाह की सल्तनत के आगे मामूली चींटी जैसा है ये मुल्क. हमारे इस सिद्दी जौहर के खौफ से मिट्टी का ढेर बन गया है ये. वो पहाड़ का चूहा हमारे डर से इस परनाल किले पर छुप कर बैठा है. देखता हूं मैं कैसे निकलता है वो बच के मेरे चंगुल से, हमारे पंजे से, इस शेर के पंजे से. हुजूर, शिवा का आदमी आया है हुजूर. क्या? साथ में सफेद निशान और सुलह का पैगाम उसने लाया है हुजूर. क्या? ये कैसे हो गया?
ये सिवा इतनी जल्दी शिकस्त कैसे खा गया? यकीन नहीं होता फाजल। लेकिन ये सच है हुजूर। आखिरकार जहां पना आदिल शाह का दुश्मन इस सिद्दी जौहर के पंजे में आ ही गया। जाओ फाजल, बुलाओ उसे। जी हुजूर। कहो, क्या कहना है तुम्हारे शिवाजी का? शिवाजी राजांचं असं म्हणणं आहे की आपली मर्जी असेल तर आपल्याकडे शिवाजी राजे येतील, आपल्या सेवेत रुजू होतील आणि आम्हाला माफ करावं असा शिवाजी राजांचा पैगाम आहे। इसका मतलब शिवाजी डर गया हमसे। लेकिन तुम्हारा सिवा अफजल खान से भी डर गया था। क्या अफजल मारा गया? ठीक है। और कहां भागेगा वो जहन्नमी सिवा? उससे कहो हम उसका बेसब्री से इंतजार कर रहे हैं। जाओ। हुजूर, हम आपसे कहते हैं क्या? ये पक्का दगा करने की सोच रहा है। आप इन्हें इतना सीधा मत समझिए। जिस काफिर ने हमारे अब्बा की जान ली, उसे आप इतनी इज्जत दे रहे हो। फाजल, हम सब जानते हैं, लेकिन हम भी कुछ कम नहीं। जितने पैतरे आजमाने हैं आजमाने दो उसे। हम इस नामाकुल काफिर बच्चे को बर्बाद कर देंगे। उसका मुट्ठी भर मुल्क हम हथिया लेंगे। बहुत पछताएगा सिवा यहां आकर, बहुत पछताएगा। राज, आम्ही सिद्धीला भेटलो। तुम्ही उद्या शरण येणार हे ऐकून खुशच झाला गडी। त्याची फौज देखील या बातमीनं सुस्तावलीच। याच संधीचा फायदा घेऊन आजच्या रात्रीला आपण खाली उतरू। आजच्या रात्रीला? आज तर पौर्णिमा आहे आणि त्या चंद्रप्रकाशात आपण दिसलो तर? राज, एवढा मोठा पाऊस आहे, समोरचं कोण बी दिसत नाही आणि एवढ्या लांबून आपण काय दिसणार? बाजी, काळाच्या उदरात काय दडले ते आम्हाला माहित नाही, पण या क्षणी जळत्या उडव्यात हात घालून नारळ बाहेर काढायचा आहे आम्हाला। एवढंच आम्हाला माहितीये। आता मागं हटून चालणार नाही। बहिरजी, सांगा कसा हा वेढा तोडायचा? राज, आपली वाट वेगळी असेल, शिवाकाशात वेगळ्या वाटेन जाईल। पण शिवा? राज, गस्तीची पथकं उकली की येऊन मिळेल की आपल्याला। राज, हा शिवाकाशीत म्हणजे पन्हाळ्याच्या दर्पणात उमटलेलं तुमचंच प्रतिबिंब, जसा पन्हाळगडचा जुळा भाऊ पावनगड। पण याचा जीव का धोक्यात घालायचा आम्ही? राज, लहान तुंडी मोठा घास घ्या तुम्ही। अहो, पण माझं भाग्य किती बघा, माझ्या आई वडिलांची पुण्यही किती बघा। राज ही तुमची कापड माझ्या अंगावर घातली तवाच हो शिवा मेला। शिवा? आता उरलाय तो पाकस्त आत्मा आहे, तो बी तुमचा। राज, तुमच्या ध्यानात येत नाही। अहो, मला स्वर्गाचं दार दिसतंय व स्वर्गाचं दार। अहो, अजून काय पाहिजे? लोक माणूस आयुष्यभर कसा जगला सांगत्या, पण माझ्या बाबतीत लोक सांगत्याल तो शिवा असा बिलंदर शिवाजी राजाचं मरण मेला। 100 वर्षे जगण्यापेक्षा एक दिवस शिवाजी राजा म्हणून मरणं अभिमानाचं वाटतंय मला। होय जगदंब काय ही स्वामीनिष्ठा? अरे शिवा, पण आम्ही निघून जाऊ, पण तू खरा शिवाजी नाहीस हे त्या सिद्धीला कळलं तर काय होईल? अहो राज, काय होईल? तो सिद्ध्या माझा जीव घेईल एवढंच नव्हे शिवा। अहो, मराठी मावळ्यांसाठी जीव प्यारा कवापासून झाला। मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारं मावळं आम्ही। आणि राज, मरताना शिवाजी महाराज म्हणून मेलो
ह्याच्या परास भाग्य कुठलं व? आ? जगदंब जगदंब आणखी किती शिवा राज 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 आपल्या डोळ्यात पाणी आणि आणि ते पण माझ्यासारख्या मावळ्यासाठी. शिवा सोनं झालं राज, सोनं झालं या जीवाचं, सोनं झालं. अवय या अश्रूच्या एका थेंबासाठी एकदा नव 1000 वेळा मरीन मी. होय, 1000 वेळा मरीन. तुमची सावली असणारा ह्यो शिवा त्या सिद्ध्याला तुमच्या सावली पातूर बी पोचू देणार नाही. होय, सावली पातूर बी पोचू देणार नाही. शिवा जी जीवाला जपा आपल्या. आणि कसं सांगू आता तुला शिवा. राजन निघा तुम्ही. होय. पकड़ा गया शिवा, पकड़ा गया. क्या क्या कह रहे हो? क्या ये सच है? हाँ हुजूर, पकड़ा गया शिवा. तूफानी बारिश में भाग रहा था. सुभान अल्लाह. बहुत खूब मसूद, बहुत खूब. दिल खुश हो गया हमारा. जाओ ले आओ उस काफिर सिवा को हमारे सामने. जी हुजूर. आओ आओ शिवाजी, आओ. कहाँ जा रहे थे आप? सुनाह के बहाने से भाग रहे थे आप. सुनाह करना चाहते थे ना आप? वैसे भाग की सुनाह करना चाहते थे आप? जवाहर, अरे जर पळायचंच असतं ना आम्हासनी तर तुला समजायच्या आतच विशाळगड घातला असता आम्ही. अच्छा. हुजूर, हुजूर, अरे क्या क्या है? हुजूर, शिवा भाग गया. हुजूर, सिवा भाग गया? क्या बक रहे हो? और ये तुम्हारे सामने का तुम्हारा बाप खड़ा है. हुजूर, हुजूर, ये असली शिवाजी नहीं है. हुजूर, क्या कह रहे हो कमबख्त? जी जी हुजूर, असली शिवा तो भाग गया. तो फिर ये कौन है? मसूद, किसे पकड़ के लाए हमारे सामने? शिवाजी को हमने पालकी के साथ पकड़ा था. यही असली शिवाजी है हुजूर. यही. बेवकूफ, निहायत बेवकूफ हो तुम. नहीं हुजूर, ये शिवाजी नहीं है. ये शिवा नहीं है हुजूर. जब शिवा ने हमारे अब्बा जान का कत्ल किया था उस समय उनकी कटार से शिवा के सर पर घाव हुआ था हुजूर. उसकी निशानी इसके सर पर नहीं है. दगा है, ये दगा है. कौन है तू? शिवाजी. झूठ मत बोल काफर, सच बता, कौन है तू? शिवाजी थायमिया, शिवाजी. हमें बेवकूफ बनाकर जिंदा नहीं जा सकता तू. सोड. त्या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा दैवत आहे आमचं. त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं तसं राजासाठी प्राण उधळतो मी. होय, प्राण. तू सिवा नहीं है. याद रख, तेरा सिवा कहीं भी भाग जाए, मैं उसे ढूंढ कर मौत के घाट उतार दूंगा. फाजल, देखते क्या हो? मार डालो इसे. खत्म कर दो इसे. फाजल, क्या ये मरहट्टे ऐसे होते हैं? मर गया लेकिन सिर झुकाया नहीं इसने. ये सिवा का हम शक्ल, सिवा काशिद ऐसा है, तो फिर वो असली सिवा कैसा होगा? फाजल, मसूद, जाओ पकड़ो उस सिवा को. मुझे असली सिवा चाहिए. असली सिवा, वो भी जिंदा या मुर्दा. राजे, गणित पाठीवरच आहे. तुम्ही जावा पुढे विशाळगडाकडे.
मी आणि रायाजी गनिमाना हितच अडवून ठेवतो या घोडखिंडीत. जा राजे तुम्ही. कितीही धावलो तरी गनिम आता दूर नाही. वय राजे, तुम्ही आणि कोयाजी व्हा पुढे. नाही, कोणीही पुढे जाणार नाही. राजे ऐका आमचं. तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पुरी मराठीशाही वाहून जाईल तुमच्या रूपानं. काय म्हणता बाजी? बाजी, पाठच्या भावासारखे पृथ्वी मोलाचे जीव तू माती मोलाने मरून जात असताना उद्या दौलतीचा धनी म्हणून मिरवण्यासाठी विशाळगडचा निवारा गाठावा? नाही नाही, हे होणं नाही. समशेरीला समशेर, हाताला हात भिडवून वैराशी निकरानं तोंड देत या झुंजीत एकतर जयश्री मिळवू किंवा जगदंबेची तशीच इच्छा असेल तर दोघंही इथेच धारातीर्थी देह सोडू. उद्या इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा इथेच मारला गेला. राजे नका, असं नका बोलू राजे. राजे, अहो आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, राजे जावा तुम्ही. राजे, वेळ नाही आपल्याकडे. वेळ ओळखा राजे. उगाच हिरला पेटून मराठा देश, आशरा, कर्तबगारी अशी धोक्यात टाकू नका. आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे राजे. नोकर असून तुमच्या बरोबर या भाषेत बोलतोय, क्षमा करा मला. पण धन्याच्या भल्यासाठी कधी कधी नोकराला पण मर्यादा सोडाव्या लागतात राजे. वडिलकीचा फायदा घेतोय असं समजा. तुम्ही पुढे निघा आणि विशाळगड जवळ करा. नाही भाजी, नाही. आम्ही आमच्या तमाम भावंडांना सोडून जाणार नाही. शिवा काशीत वैराघरी बळी पडला आणि तुम्ही आम्हाला सोडून मृत्यूला कवटाळायला सिद्ध झालात. हे सारं सोसायचा निर्दयपणा मी कुठून आणू भाजी? वैर्याने इथवर येऊन दावा साधल्याचा विपरीत प्रसंग आपल्यावर येईल. त्यापेक्षा या समशिरीनं स्वतःची गर्दन खाली करून घेण्या इतका त्रास जीवाला होतोय आमच्या. महाराजांवरचं संकट पाहायला या बाजीला डोळे नाहीत मायबाप. जगदंब जगदंब परमेश्वरा, स्वराज्याच्या सिंहासनापायी आणखी अशा किती वीर रत्नांच्या रक्ता मांसाचा या शिवाजीसाठी खच घालणार आहात. आणखी किती माया बहिणींची साजरी कपाळे पांढरी फटफटीत करणार आहात. काळजी करू नका राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातंय? राजे, हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर नाव जोडलं जातंय त्याच्या भक्ताचं, आणि तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जातंय. ही संधी हिरावून घेऊ नका राजे. बाजी, काळाचा खाला आला. आता विलंब नको. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान आबादित राहील याची काळजी घेऊ आम्ही राजे. ठीक आहे बाजी, पण जीव माया सोडत नाही म्हणून सांगतो. एक वार कडकडून भेटूया बाजी. राजे, बाजी, काळजी घ्या बाजी. राजे, जगलो वाचलो तर विशाळगडी चाकरीला रुजू होईनच, पण मेलो गेलो तर हा बाजीचा अखेरचा मुजरा राजे. बाजी, हा अखेरचा मुजरा. विशाळगडी सुखरूप पोचल्याची खून म्हणून तोफांची सलामी द्यावी महाराज. तोफांचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत घोडखिंड झुंजते आहे असा विश्वास धरावा. येतो बाजी, आपण परत भेटतोय बाजी. राजे, राजे, जपा. गरीब जवळ येतोय. सांगतो, आज लढायचं आहे आपल्याला स्वतःसाठी. स्वतःला विचारा का लढतोय? उत्तर नाही मिळालं तर मी सांगतो. स्वातंत्र्यासाठी हजारो वर्षे गुलामीत काढलीत ना. आता ती गुलामी हटकून स्वातंत्र्याचा सूर्य उगवू पाहतोय, तेही शिवाजी महाराजांच्या रूपानं. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून लढायचे. समोर गनिम 2000 आणि आपण फक्त 300. तुम्हाला वाटल आपण कसे जिंकणार?
तेव्हा समोर राजाना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय राहून उभे राहा आणि लढा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत. मी तुम्हाला शब्द देतो, आज राजांना वाचवलं तर या घोड खिंडीच्या दगडावर तुमचं नाव कोरलं जाईल. हर हर महादेव! हर हर महादेव! नारायण तकबीर! नारायण तकबीर! बाजी, तुम्हें और इन मरहट्टों को ये सह्याद्री का जानू भी बचा नहीं पाएगा. अरे हट! मूठभर असलो तरी शिवाजी राजाचा मावळा होत आम्ही. बाजी काका, तुम्ही नुसता हुकूम करा. मूठभर असलो म्हणून काय झालं? या समद्यांची खांडोळी करून कबरी बांधतो आम्ही इथं. शिवाजी, जो हमें डर कर भाग गया उसके बारे में बोल रहे हो? अजाल, तुझ्या मेलेल्या बापाला विचार. वाघ आणि मराठे कुणाच्या वाट्याला जात नाही, पण जर कोणी दिवसलं तर त्याला फाडल्याशिवाय राहत नाही. हमला कर लो, हमला करो उन पर. महादेव! महादेव! राजे,